नमस्कार. नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. तर चला आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करूया. मार्केट कुठे जाऊ शकतं, आपल्याला कोणत्या साईडला मूव भेटू शकते, तर आपण ते एकदा पाहणार आहोत. माझा अनालिसिस मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तुम्हाला जर हा अनालिसिस आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक द्या. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. तर आपण काल ज्या पद्धतीने अनालिसिस केलं की ही 540 ची एक लेवल होती, ह्या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन जर केलं तर आपल्याला एक नवीन अपसाइड ट्रेड दिसणार होती, एक नवीन हाय लावताना दिसला असता. पण ह्या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन झालं नाही. ह्या लेवलवरतून 2 वेळेस मार्केटनी सेलिंग दिलं आणि खाली आलं. तर आता मार्केटमध्ये काय होऊ शकतं, तर आपण डेली कॅन्डल पासून एकदा स्टार्ट करूया. जर डेली कॅन्डलवर जर पाहिलं तर तुम्हाला इथं डेली कॅन्डल वरती एक हेड अँड शोल्डरचा ब्रेकआउट, तुम्हाला इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर चा एक ब्रेकआउट तुम्हाला दिसेल. तर उद्या जर मार्केट खालच्या लेवलला जर आलं तर तुम्हाला हेड अँड शोल्डरची ही जी लाईन आपण टाकलेली, ह्या लाईनला आपण रेड लाईन करूया. ही जी रेड लाईन आहे, ह्या रेड लाईनला मार्केट रिटेस्ट करताना तुम्हाला कदाचित दिसू शकतं आणि एक नवीन हाय त्याच्यानंतर आपल्याला ह्या लेवलच्या वरती 24,600 वरती आपल्याला एक नवीन हाय वरती जाताना मार्केट दिसू शकतं. तर चला आपण छोट्या टाइम फ्रेमवर थोडा अनालिसिस करूया की डोजी कॅन्डल जी बनली ती आपल्याला काय सांगते. आपण मोठ्या टाइम फ्रेमवर एकदा पाहून घेतलं, जर आपल्याला रिट्रेस्ट हे हेड अँड शोल्डरवर एक रिटेस्ट जर भेटला तर आपल्याला नेक्स्ट अपसाइड मूव एक चांगली भेटणार आहे. तर चला 15 मिनिटाचा चार्ट आपण काय म्हणतोय ते पाहू. जर 15 मिनिटाचा चार्ट, उद्या निफ्टीची एक्सपायरी, जर 15 मिनिटाच्या चार्ट मध्ये जर पाहिलं तर आपल्याला मार्केटनी हा रेजिस्टन्स फेस केलेला आज दिसला. पण फर्स्ट टाइम जेव्हा पुलबॅक आला तो मोठा आला, त्यानंतर सेकंड टाइम पुलबॅक जो आला तो एक छोटा पुलबॅक आला. जर उद्या मार्केट इथून वरती जर निघलं आणि ही लेवल, हा जो एरिया आहे, या एरियाच्या वरती 540, 24,540 ते 600च्या वरती निघलं तर मार्केटमध्ये आपल्याला एक अपसाइड ट्रेड पाहायला भेटेल. पण कदाचित जर मार्केट खाली आलं, एक गॅप डाऊन ओपनिंग जर झाली तर आपल्याला ह्या हेड अँड शोल्डरच्या लाईनवर एक रिटेस्ट पाहायला भेटू शकतो आणि इथून एक मार्केट रिटर्न जायचे चान्सेस आहे. उद्या याच्या जर खाली आलं, हे मार्केट ह्या लाईनच्या जर खाली आलं, ह्या लेवलच्या, ही जर लेवल आपण चेक केली, 417च्या जर खाली कॅन्डल क्लोज होत असेल फर्स्ट 15 मिनिटची, तर आपल्याला ह्या रिट्रेस्ट पर्यंत इथपर्यंत एक ट्रेड भेटू शकते. आणि नेक्स्ट इथं वेट करून जर मार्केट परत अपसाइड ब्रेकआउट द्यायला जर लागलं तर आपल्याला एक मोठं टार्गेट साठी आपण थांबू शकतो. तर चला आता निफ्टीचा अनालिसिस करूया, बँक निफ्टीचा अनालिसिस करूया. बँक निफ्टी काय म्हणते. जर बँक निफ्टी जर पाहिली तर बँक निफ्टी मध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम आलेला आहे. जो लास्ट स्विंग होता डेली चार्ट वरचा, त्याच्यावरती मार्केट सस्टेन केलेलं आहे. आणि आपलं जे फर्स्ट टार्गेट होतं बँक निफ्टी मध्ये,
15 मिनिटावरती 53,216 ते टार्गेट आपलं भेटलेलं आहे आज. तर बँक निफ्टी मध्ये काय करता येईल, नेक्स्ट ट्रेड काय प्लॅन करता येईल? तर बँक निफ्टी पेक्षा ही स्ट्रॉंग आहे. इथं तुम्हाला मार्केट अजून वरच्या लेवलला जाताना दिसू शकतं. नेक्स्ट टार्गेट आपण हे मार्केट जिथून पडलं होतं ह्या इथपर्यंत टार्गेट आपण कन्सिडर करू शकतो. तर छोट्या टाइम फ्रेमवर आपण पाहूया ती लेवल काय येते. तुम्हाला साधारणतः 53,750 ची लेवल जर हा हाय ब्रेक करून मार्केट वरती गेलं तर तुम्हाला इथे एक छोटा स्टॉप लॉस भेटेल आणि 53,750 च पहिलं टार्गेट आणि 53,900 च दुसरं टार्गेट तुम्हाला इथं पाहायला भेटेल. बँक निफ्टी पेक्षा हे चांगले स्ट्रॉंग मूव मध्ये, त्याच्यामुळं शक्यतो निफ्टी पेक्षा बँक निफ्टी मध्ये ट्रेड करणं प्रेफरेबल राहील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि परत एकदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक द्या. धन्यवाद.